मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. मित्रांनो, आपण सगळे इकडे जे उपस्थित आहोत ते सगळे लघु उद्योजक आहोत आणि लघु उद्योजकांची एक समजूत असते की आपण ब्रँड वगैरे काय बनवू नाही शकत. ब्रँड वगैरे तो मोठ्या कंपन्यांचा बनतो, मोठ्या व्यवसायांचा बनतो. हाऊ वी कॅन डेव्हलप अवर ओन ब्रँड. आणि मला असं वाटतं ही समजूत जी आहे ही आपल्यापैकी बऱ्याच लघु उद्योजकांना त्यांचा ब्रँड बिल्ड करण्यापासून वंचित ठेवते. सो आय एम गोइंग टू टॉक अबाउट 7 सिंपल स्टेप्स. आय एम गोइंग टू गिव्ह यू 7 स्टेप्स अँड इफ यू फॉलो दीज स्टेप्स at wherever level you are, मग तुम्ही एक सेल्फ एम्प्लॉयड प्रोफेशनल असाल, तुम्ही उद्योजक असाल, तुम्ही एक स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज ओनर असाल, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचा ब्रँड बनवायचा आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेसचा ब्रँड बनवायचा आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे, यू कॅन डेफिनेटली बिल्ड अ ब्रँड. आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि आय एम शुअर दॅट जेवढी मंडळी हा टॉपिक आता लक्ष देऊन ऐकतील त्यांना ह्याचा फायदा होईल. सो आर यू रेडी? ओके, सो लेट अस स्टार्ट 7 सिंपल स्टेप्स टू बिल्ड अ बिग ब्रँड. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्या मते ब्रँड म्हणजे काय? व्हॉट डू यू थिंक? व्हॉट इज ब्रँड? ओळख इज ब्रँड. ओके, अजून काही शब्द? व्हॉट इज अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज ब्रँड? Product or service identity. आयडेंटिटी ऑफ द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. ओके, फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, माझ्या मते ब्रँडचा अर्थ बाजारपेठेमध्ये व्यवसायाची किंवा उत्पादन व सेवेची वेगळी आणि विश्वसनीय ओळख म्हणजे त्या व्यवसायाचा ब्रँड. वेगळी आणि विश्वसनीय ओळख म्हणजे त्या व्यवसायाचा ब्रँड. ना मित्रांनो, आपल्याला ना दुकानामध्ये जाऊन ना पॅकेज ड्रिंकिंग वॉटर बॉटल पाहिजे असं बोलायचं असतं, पण आपण काय बोलतो? बिस्लरी पाहिजे. आपल्याला गम पाहिजे असतो 2 गोष्टी चिटकवण्यासाठी, पण आपण दुकानामध्ये जाऊन काय मागतो? फेविकॉल, फेविक्विक. आपल्याला इंटरनेटवर काहीतरी शोधायचं असतं, सर्च करायचं असतं, पण आपण सहजरित्या काय बोलतो? काय कर? जस्ट गुगल इट. मित्रांनो, हे गुगल असेल किंवा फेविक्विक, फेविकॉल असेल किंवा बिस्लरी आहेत, बेसिकली ऑल दीज प्रोडक्ट्स आर ब्रँड्स अँड वी आर युजिंग दीज नेम्स आपण खूप सहजपणे ही नावं वापरतो. बेसिकली हे प्रॉडक्ट आहेत, पण त्यांचं प्रॉडक्टचं नाव जे आहे ते त्या कॅटेगरीशी सिनोनिम झालंय. मित्रांनो, हे आपण आपल्या प्रॉडक्टसाठी, आपण आपल्या बिझनेससाठी करू शकतो का? हे आजच्या पुढच्या एक जवळपास 25-30 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहे. मित्रांनो, आपण सगळे लघु उद्योजक आहोत. जसं मी म्हटलं, आपण स्वतःचा ब्रँड बनवू शकतो का? आपल्याला आपला ब्रँड निर्माण करण्याची गरज आहे का? माझ्या मते हो, डेफिनेटली. मित्रांनो, वी आर लिव्हिंग इन अन ब्रँडेड न्यू वर्ल्ड. माझ्या मते आपण एका ब्रँडेड जगात जगतोय. सर्वसाधारणपणे भारतामध्ये एखादा व्यक्ती दिवसाला 44 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ब्रँड्सचा उपभोग करतो. दर दिवसाला, एव्हरी सिंगल डे, ऑल ऑफ अस कन्झ्युम मोर दॅन 44 डिफरंट ब्रँड्स. आर यू अवेअर अबाउट इट? तुम्ही म्हणाल काही 44 ब्रँड मी कन्झ्युम करतो? मला नाही वाटत. लेट अस टेक एक्झाम्पल. आपण सकाळी उठतो, ज्या बेडवर आपण झोपलेलो असतो त्याच्यावरची जी बेडशीट असते ना ती आजकाल ब्रँडेड असते. आपण नंतर बाथरूममध्ये जातो, आपल्याला तोंड धुवायचं असतं, त्या वॉश बेसिनमध्ये आपण तोंड धुतो, ते वॉश बेसिन देखील आजकाल ब्रँडेड असतं. ज्या फेस वॉशचा आपण वापर करतो ते ब्रँडेड असतं, ज्या टूथपेस्टचा वापर करतो तो ब्रँडेड असतो, ज्या टूथब्रशचा वापर करतो तो ब्रँडेड असतो. मित्रांनो, ऑलरेडी आपण जस्ट झोपून उठून 15 मिनिटं देखील झालेले नाही, 4 ते 5 ब्रँड्स आपण ऑलरेडी कन्झ्युम केलेले आहेत. आपल्याला नाश्ता करायचा असतो, आपण चहा जो वापरतो तो ब्रँडेड असतो, ब्रेड वापरतो तो ब्रँडेड असतो, त्याच्यावर बटर किंवा ज्यूस वापरतो दॅट इज ब्रँडेड. आपण आंघोळीला जातो, साबण वापरतो तो ब्रँडेड असतो, जो शॅम्पू वापरतो तो ब्रँडेड असतो. आजकाल तुमच्या बाथरूममधल्या टाईल्स, शॉवर्स, एव्हरी सिंगल थिंग इज ब्रँडेड. बाहेर येऊन आपल्याला कपडे बदलायचे असतात, आपले अंडर गार्मेंट्स पासून, आपले शर्ट पॅन्ट पासून एव्हरीथिंग इज ब्रँडेड टुडे. ज्या ॲक्सेसरीज आपण वापरतो, मग ते पेन असेल किंवा आपलं घड्याळ असेल, आपला मोबाईल फोन असेल, ऑल दीज थिंग्स आर ऑल्सो ब्रँडेड. आपण जे शूज वापरतो ते ब्रँडेड असतात, आपण जे सॉक्स वापरतो ते ब्रँडेड असतात. अजून आपण बाहेर पडलेलो नाहीये घराच्या, पण घराच्या बाहेर पडायच्या आधीच आपण 10 ते 15 ब्रँड्स ऑलरेडी वापरलेले आहेत. ज्या ट्रान्सपोर्टने आपण जातो, जर स्वतःची बाईक असेल ती ब्रँडेड असेल, जर 4 व्हीलर असेल ती ब्रँडेड असेल, जर पब्लिक ट्रान्सपोर्टने जर आपण जात असू तर पब्लिक ट्रान्सपोर्ट पण आजकाल ब्रँडेड असतो. ऑफिसमध्ये जाऊन आपण काम करायला सुरुवात करतो, आपला मोबाईल फोन तो ब्रँडेड असतो, त्या मोबाईल फोनमधले ॲप्लिकेशन्स जे आहेत ते देखील ब्रँडेड असतात. मित्रांनो, ज्या कम्प्युटरवर काम करतो तो कम्प्युटर ब्रँडेड असतो, ज्या कम्प्युटरमध्ये काम करताना जे सॉफ्टवेअर्स वापरतो ते देखील ब्रँडेड असतात. आपण जे स्टेशनरी वापरतो, एअर कंडिशनमध्ये ज्या बसतो, जे फर्निचर वापरतो ते पण आजकाल ब्रँडेड असतं.
संध्याकाळी आपण घरी येतो, घरी आल्यावर थकलेलो असतो, मनोरंजन म्हणून आपल्याला टेलिव्हिजन बघायचा असतो, जो टीव्ही आपण बघतो तो ब्रँडेड असतो, त्या टेलिव्हिजनचे जे चॅनल असतात ते आजकाल ब्रँडेड असतात, त्या चॅनलवरचे ज्या सिरियल्स असतात त्या ब्रँडेड असतात, त्या सिरियलमध्ये काम करणारे जे ऍक्टर्स असतात ते देखील ब्रँडेड असतात. रात्री आपण झोपतो आणि आजकाल स्वप्न देखील ब्रँडेड आपण बघतो. यू आर लिव्हिंग इन अ ब्रँडेड न्यू वर्ल्ड. Now more than 44 different brands you consume every single day. My question to you is, where are you in this world? आपण एक लघु उद्योजक आहोत. आपण आपले प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत त्यांना आपण म्हणतो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजच्या सेगमेंटमध्ये आहात. आपण कुठे आहोत इकडे? माझ्या मते ब्रँडिंगचा अर्थ बाजारपेठेमध्ये जाणीवपूर्वकपणे, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, जाणीवपूर्वकपणे आपल्या व्यवसायाची, उत्पादन आणि सेवेची विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला, इट इज अ प्रोसेस, इट इज अ कॉन्शियस प्रोसेस टू मेक अ डिस्टिंक्ट आयडेंटिटी ऑफ युअर प्रोडक्ट अँड सर्व्हिस. दॅट इज ब्रँड. हाऊ टू बिल्ड इट? ना मित्रांनो, सगळ्यात आधी ब्रँड बिल्ड कसा करायचा ते शिकवायच्या आधी, ते सांगायच्या आधी ब्रँडबद्दलच्या काही ना चुकीच्या समजुती आपल्या मनामध्ये आहेत, काही गैरसमजुती आहेत. लेट अस फर्स्ट ऑफ ऑल रिमूव्ह ऑल दिस मिसकॉन्सेप्शन्स अबाउट ब्रँड. ना फर्स्ट मिसकॉन्सेप्शन अकॉर्डिंग टू मी, ब्रँड निर्मिती फार खर्चिक असते. ना बरेचसे लघु उद्योजक असतात, त्यांना जेव्हा ब्रँडिंग बिल्डिंग बद्दल डिस्कशन केलं जातं ना, ते म्हणतात हे ब्रँडिंग बिल्डिंग मत बोलो, इसको ना बहुत खर्चा लगता है, पैसा नहीं है अपने पास. ब्रँडिंग आणि पैशाचा काही संबंध नाही. माझ्या मते ब्रँड रिक्वायर्स 3 थिंग्स. Number 1, brand requires an idea. Idea लागते, idea. Number 1. Number 2, brand building requires efforts, conscious efforts. And number 3, it requires consistency. 3 गोष्टी मी सांगितल्या. Can you repeat it? First, idea. Idea. What is the idea on which you want to build a brand? हे थोड्या वेळानंतर मी तुम्हाला सांगेन. Number 2, काय सांगितलं मी? एफर्ट. ही आयडिया मार्केटमध्ये इन्सेप्ट करायला एफर्ट लागतो. आणि नंबर 3, कन्सिस्टंटली हॅमर करावं लागतं, कन्सिस्टंटली एफर्ट करावं लागतं. सो ब्रँड बनवण्यासाठी मित्रांनो पैसा नाही लागत. ब्रँड बनवण्यासाठी आयडिया लागते, एफर्ट लागतो, कन्सिस्टन्सी लागतं, पैसा नाही लागत. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो, ब्रँड बनाने के लिए एक फॉर्म्युला आहे अपने पास, कम खर्चा ज्यादा चर्चा. सो मी तुम्हाला आज असा काहीतरी फॉर्म्युला देणार आहे ज्याच्याने कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या ब्रँडची कशा प्रकारे चर्चा निर्माण करू शकता. सो दॅट इज द फर्स्ट मिसकॉन्सेप्शन. सेकंड मिसकॉन्सेप्शन, बऱ्याच जणांना वाटतं ब्रँड म्हणजे लोगो, टॅगलाईन, वेबसाईट, हे म्हणजे ब्रँड. ना मित्रांनो, बऱ्याच वेळेला लघु उद्योजक म्हणतात आजकाल ना आम्ही ब्रँडिंग करतोय. ब्रँडिंग म्हणजे काय करतोय विचारलं, आजकाल आमचं लोगो बनवण्यावर काम चालू आहे, आजकाल आमचं वेबसाईट बनवायचं काम चालू आहे, आजकाल आमचं व्हिजिटिंग बनवायचं. दॅट इज नॉट ब्रँडिंग, दो इट इज अ व्हेरी पॉवरफुल वे टू कम्युनिकेट युअर ब्रँड, बट दॅट इज इट सेल्फ इन इट नॉट अ ब्रँडिंग प्रोसेस. आर यू विथ मी एव्हरीबॉडी? सो ब्रँडिंग रिक्वायर्स डिफरंट थिंग्स. काय आहे आपण थोड्या वेळानंतर बघूया. नंबर 3 गैरसमजूत, फक्त मोठ्या कंपन्यांचाच ब्रँड बनवू शकतो. अरे आपण बहुत छोटा आदमी आहे, आम्ही काय अंधेरी पार्लामध्ये काम करतोय, आम्ही काय ठाणा मुलुंडमध्ये काम करतोय, आम्ही काय पनवेल आणि खारघरमध्ये काम करतोय, आम्ही लालबाग परळमध्ये काम करतोय, आमचं कसं काय ब्रँड होऊ शकतो? मित्रांनो, ब्रँडचा तुमचं मार्केट किती मोठं आहे, तुमचं व्यवसाय क्षेत्र किती मोठं किंवा किती छोटं आहे त्याच्याशी काहीही संबंध नाही. मित्रांनो, मी पार्ले टिळक विद्यालय शाळेमध्ये होतो आणि शाळेमध्ये असताना मला आठवतंय, पार्ल्यामध्ये एक मोती गोळेवाला नावाचा एक गोळेवाला होता आणि त्याच्या गाडीवर वेगवेगळे व्हरायटीचे गोळे आणि सरबत मिळायचे. त्याच्या एवढे वेगवेगळे व्हरायटी कुठल्याही वेल एस्टॅब्लिश गोळेवाल्याकडे मिळायचे नाहीत. पार्ला या सेगमेंटचा, पार्ला या जॉग्राफिकल मार्केटचा हा ब्रँड आहे. इकडे जवळच बाजूलाच एक मद्रास कॅफे नावाचं एक रेस्टॉरंट आहे. माहिती आहे का सगळ्यांना? जर तुम्ही आज कार्यक्रम संपल्यानंतर भूक लागली असेल, ऑफकोर्स आत्ताच लागली असेल, इनफॅक्ट मद्रास कॅफे इज ऑल्सो अ ब्रँड विच गिव्स यू ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड. दादरला एक कीर्ती कॉलेज आहे आणि त्या कीर्ती कॉलेजचा वडापाववाला आहे. माहिती आहे का किती जणांना कीर्ती कॉलेजचा वडापाव? अकॉर्डिंग टू मी इट इज अ ब्रँड बिकॉज इट सर्व समथिंग व्हेरी व्हेरी डिफरंट थिंग. काय मिळतं माहिती आहे वेगळं तिकडे? चुरापाव. सो कीर्ती वडापाव इज इक्वल टू चुरापाव. आय थिंक कीर्ती वडापाव इज ऑल्सो अ ब्रँड. सो ब्रँडचा तुमचं मार्केट किती मोठं किंवा छोटं आहे ह्याच्याशी काही संबंध नाही. आपल्या जॉग्राफिक रिजनमध्ये आपला दबदबा असायला पाहिजे, आपलं नाव असायला पाहिजे, आपलं वर्चस्व असायला पाहिजे. मग ते जॉग्राफिक क्षेत्र किती मोठं किंवा किती छोटं असेल. ग्राहक आजकाल ना प्रॉडक्ट आणि सर्व्हिस विकत नाही घेत, ते लोक ब्रँड विकत घेतात. कारण ब्रँडची खूप पॉवरफुल इमेज असते लोकांच्या मनामध्ये. एक सोशल एक्सपेरिमेंट करण्यात आला होता मित्रांनो. तर सोशल एक्सपेरिमेंट असा होता की असंच एक मोठा एक क्लासरूम होता आणि त्या क्लासरूममध्ये लोक येणार होती
आणि त्या क्लासरूमच्या मधोमध एक टेबल ठेवण्यात आला होता आणि त्या टेबलवर 2 बाटल्या ठेवल्या होत्या, पाण्याच्या बाटल्या होत्या. आणि सोशल एक्सपेरिमेंट असा होता की जी माणसं येत आहेत ती माणसं पाणी पिण्यासाठी या 2 बाटल्यांमधल्या कुठल्या बाटलीला प्रेफरन्स देतात पाणी पिण्यासाठी. आता या 2 बाटल्यांमध्ये काय फरक होता? एक बाटली जी होती ही सील बंद होती, सील पॅक बाटली होती, आणि दुसरी बाटली जी होती ती अर्धवट भरलेली होती आणि सील ओपन झालेली बाटली होती. मित्रांनो, साहजिकच आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलेलं आहे की ऑलवेज मेक शुअर दॅट द सील इज पॅक ऑफ द बॉटल. लोक कोणती बॉटल प्रिफर करतात असा हा एक्सपेरिमेंट होता. लोकांनी काय केलं असेल, काय वाटतं तुम्हाला? जी बाटली जी ओपन होती, जी अर्धवट भरलेली होती आणि जी सील ओपन असलेली बाटली होती ती लोकांनी प्रिफर केली पाणी पिण्यासाठी. वाय? बिकॉज जी सील पॅक बाटली जी होती ना त्याच्यावर काही लेबल नव्हतं, इट वॉज अ ब्लँक बॉटल. पण जी दुसरी बाटली होती ओपन असली त्याच्यावर एक सील होतं, त्याच्यावर एक लेबल होतं, आणि दॅट वॉज बिस्लरी. सो यू हॅव लॉट ऑफ ट्रस्ट, यू हॅव लॉट ऑफ स्ट्रॉंग परसेप्शन अबाउट ब्रँड, आणि त्यामुळे आपण आजकाल ब्रँडला प्राधान्य देतो कारण त्याची प्रतिमा खूप पॉवरफुल असते लोकांच्या मनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. ब्रँडमुळे व्यवसायाला फक्त जास्त पैसे कमवता येत नाहीत तर बाजारपेठेमध्ये आदर देखील प्राप्त होतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. वेन यू आर टॉकिंग अबाउट ब्रँड, एक मनामध्ये एक चांगली भावना येते, एक विश्वास येतो. जेव्हा आपण टाटा हे नाव जेव्हा घेतो, ऑफकोर्स बलाढ्य कंपनी आहे, करोडोंची कंपनी आहे, पण टाटा ह्या नावातच एक रिस्पेक्ट आहे, एक विश्वसनीयता आहे. काय वाटतं तुम्हाला? यस ऑर नो? And that is what is the power of the brand. How a small and medium enterprise owner can build a brand, that I am going to talk about today. Now 5 फायदे आहेत first of all brand चे. Number 1, you can sell easily. The objections are reduced when you have a brand. You can sell more. तुम्ही जास्त प्रमाणात विकू शकता. Number 3, you can sell faster. तुम्ही जास्त वेगात आपला प्रॉडक्ट जो आहे तो विकू शकता. नंबर 4, आपल्या प्रॉडक्टची योग्य किंमत मिळते. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट, यू गेट ॲप्रोप्रिएट प्राइस. यू डोंट गेट हाय प्राइस, यू डोंट गेट लो प्राइस, यू गेट ॲप्रोप्रिएट प्राइस. फॉर द डिझर्विंग परसेप्शन, फॉर द डिझर्विंग व्हॅल्यू प्रपोजिशन यू गेट द प्राइस. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, व्यवसायाचं मूल्यांकन वाढतं. नाउ देर इज समथिंग कॉल्ड ब्रँड व्हॅल्युएशन. नाउ मित्रांनो, एक पारस फार्मास्युटिकल नावाची कंपनी आहे गुजरातची, तुम्हाला माहिती असेल, जे त्याचे काही क्रीम्स मार्केटमध्ये आहेत. क्रॅक क्रीम असेल, रिंग गार्ड असेल, ऐकून माहिती आहेत का या क्रीम? या पारस फार्मास्युटिकल नावाची ही कंपनी आहे. जवळपास 300 करोड ॲन्युअल टर्नओव्हर असलेली ही कंपनी आहे. या कंपनीला एक रेकिट बेक्सनर नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीने विकत घेतलं जवळजवळ 1650 करोड रुपयांना. ना 300 करोड इतका टर्नओव्हर असलेल्या कंपनीला 1650 करोड का मिळाले असतील? काय वाटतं तुम्हाला? Because they had a very strong brand that is called as brand valuation. It is an intangible asset of the company. अजून एक केश किंग नावाचा एक ब्रँड माहिती आहे का? केश किंग. नाव केश किंग एक ऑइल आहे, हेअर ऑइल आहे. ह्या ब्रँडला इमामीने विकत घेतलं. ही पण कंपनी जवळपास 400-450 करोड टर्नओव्हर असलेली कंपनी. या कंपनीला इमामीने विकत घेतलं मोर दॅन 3000 करोड रुपयाला. बिकॉज ऑफ द IPR वॉज व्हेरी स्ट्रॉंग, द फॉर्म्युलेशन इज व्हेरी स्ट्रॉंग, मार्केटमध्ये पोझिशनिंग पण खूप स्ट्रॉंग आहे, आणि त्यासाठी त्यांना इतकं ब्रँड व्हॅल्युएशन मिळालं. जे लघुउद्योग इकडे आता बसले आहेत ना, त्यांना आतापर्यंत बहुतेक हा टॉक इंटरेस्टिंग वाटत नव्हता, पण जेव्हा आता हे फिगर्स सांगितलं ना, अचानक आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सो बऱ्याचशा वेळेला फायनान्शियल थिंग्स मॅटर अ लॉट. लेट अस अंडरस्टँड द 7 सिम्पल स्टेप्स टू बिल्ड अ ब्रँड. आर यू रेडी एव्हरीबॉडी? फॅन्टॅस्टिक. या स्टेप्सद्वारे तुम्ही सध्या कुठल्याही पोझिशनवर आहात, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आहात, तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचं स्थान सध्या काहीही असेल, यू कॅन डेफिनेटली बिल्ड द ब्रँड. लेट अस स्टार्ट विथ दिस 7 स्टेप्स. नाउ फर्स्ट ऑफ ऑल, दीज आर द 7 स्टेप्स. फर्स्ट, you have to have a brand USP. Number 2, you should have something called brand positioning. Number 3, we call it brand identity. Number 4, brand protection. 5th, brand touch point. 6th, brand strategy. And 7th is brand execution. Let us see one by one. एक करून आपण बघूया. Let us start with number 1, brand USP. USP stands for unique selling proposition. स्वतःला सिंपल प्रश्न विचारायचा की आपल्या मार्केटमध्ये, आपल्या बाजारपेठेमध्ये ग्राहक आपल्याकडूनच प्रॉडक्ट विकत घ्यायला का येतो? व्हॉट इज द आन्सर फॉर युअर क्वेश्चन? वाय युअर कस्टमर कम्स टू अस, कम्स टू यू ओनली? तुमच्याकडे असं काय वेगळं आहे, तुमच्याकडे असं काय खास आहे ज्याच्यासाठी ग्राहक बाकीच्यांकडे नाही जात पण तुमच्याकडेच येतो? बऱ्याच वेळेला मी उद्योजकांना विचारतो की तुमच्याकडे काय येतो? उद्योजक म्हणतात, पहिलं तर आधी विचार करतात, अरे हा रे, या प्रश्नाचा कधी विचारच नाही केला, आपल्याकडे काय येतात? मग ते विचार करून सांगतात की हा, आमच्याकडे येतात कारण ना विश्वास आहे. विश्वास म्हणजे काय? तुम्ही काय अमिताभ बच्चन आहात का? तुम्ही काय ऋतिक रोशन आहात की तुमच्या चेहऱ्याच्या प्रेमात पडलाय तुमचा ग्राहक?
बेसिकली यू मस्ट बी डुईंग समथिंग दॅट इज वाय दे ट्रस्ट यू, राईट? मग त्यांना विचारण्यात तुम्ही असं काय वेगळं करता ज्याच्यासाठी तुमच्यावर विश्वास आहे तुमच्या ग्राहकांचा? मग ते परत विचार करून सांगतात बहुतेक आम्ही क्वालिटी देतो, बहुतेक आम्ही खूप वेगात देतो, बहुतेक आम्ही खूप चांगली सर्व्हिस देतो. दे डोंट हॅव अ प्रॉपर आन्सर फॉर दिस. माझ्या मते कॉन्शियसली आपल्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला आपल्या प्रॉडक्टचं वेगळेपण टाकणं गरजेचं आहे. एक एक्झाम्पल म्हणून स्क्रीनवर मी आता काही ब्रँड्स तुमच्या समोर आणणार आहे. हे जे ब्रँड्स आहेत ना, हे काय करतात हे तुम्ही एकदम व्यवस्थितपणे सांगू शकाल, जरी तुम्ही ते प्रॉडक्ट्स वापरले असतील किंवा नसतील तरी. You always remember your brand should stand for something and stand for at least one thing which is distinct for other brands. Are you with me everybody? एक काहीतरी करा पण भारी करा, एक काहीतरी करा आणि जबरदस्त करा. Let's see some examples. Number 1, हा कुठला ब्रँड आहे? फेअर अँड लवली. काय करतो हा ब्रँड? एका गरजेवर लक्ष केंद्रित करतो. एकच गरज, 10 गोष्टी करत नाहीत, एकच. अ नीड ऑफ लुकिंग फेअर. 1970 पासून हा ब्रँड एकच गोष्ट सांगतो, काय करा? फेअर अँड लवली फासा आणि गोरे व्हा. एका गरजेवर एवढा मोठा ब्रँड ह्या लोकांनी उभा केलाय. जस्ट थिंक अबाउट इट. हे लोक असं सांगतात का की फेअर अँड लवली लगाओ पिंपल हटाओ, असं बोलतात का? हे लोक म्हणतात का फेअर अँड लवली लगाओ और सनस्क्रीन से बचो, असं काय बोलतात का? काही बोलत नाही, एकच गोष्ट सांगतायत. अँड ऑलवेज रिमेंबर युअर ब्रँड शुड स्टँड फॉर वन थिंग अँड वन थिंग इज इनफ. One thing is enough. It should serve the market. अजून एक ब्रँड आहे 100%च्या ग्रोथने, 100% एव्हरी इयर इट इज ग्रोईंग. हा काय करतात हे ब्रँड? ऑफकोर्स ह्याचा ब्रँड आहे रामदेव बाबा, पण ऑफकोर्स काय करतात काय? नाउ व्हेरी इम्पॉर्टंट, नीड ऑफ नॅचरल इन ब्रॅकेट केमिकल फ्री अँड स्वदेशी रेग्युलरली यूज्ड प्रोडक्ट्स. डोंट यू थिंक दे हॅव ऑल्सो फोकस्ड ऑन वन थिंग? प्लीज टेल मी यस ऑर नो. स्वदेशी आहे पण फक्त स्वदेशी नाही आहे, नॅचरल आहे विच इज केमिकल फ्री आणि रेग्युलरली यूज प्रॉडक्ट. सो जिकडे जिकडे रेग्युलर यूज येणार ना तिकडे रामदेव बाबा घुसणार. आता दिव्य जल पण आलंय माहिती आहे ना तुम्हाला, बिस्लरीला कॉम्पिटिशन आलंय. पाणी रेग्युलरली आपल्याला लागतं, दिव्य जल. पुढे जाऊन जीन्स पण आणणार आहेत ते लोक, स्वदेशी जीन्स. जिकडे जिकडे रेग्युलर यूज असणार आहे ना तिकडे हे लोक घुसणार. Now just try to understand, one thing is very very enough to build a brand. Now हा देशातला सगळ्यात मोठा कंझ्युमर ब्रँड आहे. कुठला? मारुती सुझुकी. काय करतात हे लोक? एकदम अद्ययावत गाड्या बनवतात, एकदम महागातल्या गाड्या बनवतात, एकदम उत्कृष्ट दर्जाच्या गाड्या बनवतात, एकदम सगळे फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स असलेल्या गाड्या बनवतात. वर्षानुवर्ष एक गोष्ट करतात, हे काय? नीड ऑफ व्हॅल्यू फॉर मनी इकॉनॉमिकल कार्स. स्वस्त, टिकाऊ, मस्त. आर यू विथ मी एव्हरीबॉडी? या एका गोष्टीवर भारतातला सगळ्यात मोठा कंझ्युमर ब्रँड आज या लोकांनी बनवलेला आहे. सांगायचा मुद्दा आहे, आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं अरे अपना कॉम्पिटिटर ये करता है क्या, चलो अपन भी करते, अच्छा वो भी ये करता है क्या, अरे अपन भी करते. अरे कॉम्पिटिटर को कुछ भी करने दो. तुमच्याकडे एक गोष्ट पाहिजे, मजबूत पाहिजे. कॉम्पिटिटरकडे एक दुसरी गोष्ट असेल मजबूत. आपण कॉम्पिटिटर तुमचा अमिताभ बच्चन असेल, still you can become Amol Palekar in the market and you can create your distinct identity. Hello, are you with me? अजून एक काही एक्झाम्पल आपण बघूया. जिलेट ना, पुरुषांसारखी आपल्यासारख्या सगळ्यांसाठी हा ब्रँड इतका गरजेचा आहे. Now 85% of the market share this one brand has. काय करतात हे लोक? Best a man can ever get. Need of every man for smooth and effective shaving. आणि more than 85% of the market share. काय करतात? 2 minutes. नीड ऑफ क्विक. मित्रांनो हा शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. इझी. बिकॉज ऑफ मॅगी आय कॅन टेल अदर पीपल दॅट आय कॅन कुक. बाकी मला काही बनवता येत नाही, पण मला फक्त मॅगी बनवता येतं. आणि कॉलेजमध्ये असताना, हॉस्टेलमध्ये असताना ह्याच्यावरच आम्ही कित्येक दिवस, कित्येक महिने काढलेले आहेत. अँड चीप सगळ्यात महत्त्वाचं ते देखील आहे, चीप टेस्टी डोमेस्टिक फूड वाईल यू आर हंग्री. वन थिंग अँड सच अ बिग ब्रँड. एक गोष्ट करतात हे लोक, वर्षानुवर्ष करतात, अँड दे हॅव बिल्ट अ व्हेरी बिग ब्रँड. नाव गुगल, काय बोलायची गरज आहे का? नीड ऑफ ऑर्गनायझिंग द वर्ल्ड इन्फॉर्मेशन अँड मेकिंग इट युनिव्हर्सली ॲक्सेसिबल. आज आपल्याला काही पाहिजे असेल, मी तर काही पाहिजे असेल
ओके गुगल असं करून डायरेक्ट विचारतो. आता माझ्या मोबाईलला माझा आवाज पण कळतो, म्हणजे आपलं जे व्हर्नॅक्युलर मीडियमचं जे एक ॲक्सेंट असतो ना ते पण त्या गुगलला आता कळतं इंग्लिशमध्ये बोलताना, की ह्याला उच्चारता येत नाहीत नीट गोष्टी पण त्याला कळतं मला काय बोलायचं ते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ना अजून एक महत्त्वाची गोष्ट, आज आपल्याला बाहेरच्या गोष्टी कळतात. फॉर एक्झाम्पल आज बरेच जण इकडे आले, म्हैसूर असोसिएशन हॉलमध्ये आले, ते पण गुगलची हेल्प घेऊनच आले. प्लीज टेल मी यस ऑर नो. ना उद्या जर घरी जर तुम्ही एखादी गोष्ट कुठे ठेवलेली आहे आणि तुम्हाला आठवत नसेल, गुगल कॅन यू प्लीज हेल्प मी वेअर आय हॅव केप्ट द कीज. यू कॅन आस्क गुगल. तुमच्या घरी कोणत्या गोष्टी तुम्ही कुठे ठेवल्या ते तुमच्यापेक्षा जास्त गुगलला माहिती असेल. अँड दॅट इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर. हेड अँड शोल्डर्स हे लोक शॅम्पू करतात, पण काय एक नीड शॅम्पू मधली, नीड ऑफ अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉशिंग शॅम्पू. हे लोक बाकी काही बोलत नाहीत, लंबे घने काले बाल वगैरे असे काही बोलत नाहीत. हे लोक एकच म्हणतात की काय, अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉशिंग शॅम्पू. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे काय अशी एक गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्हाला तुमचा ब्रँड बिल्ड करायचा आहे. पहिलं यू बिल्ड दॅट. You should have one very powerful USP which is fulfilling the need of the market. Are you with me everybody? Yes. Fantastic. That is the first thing. एकदा नीड कळली की ही नीड आपल्याला मार्केटमध्ये फुलफिल करायची आहे, ही नीड, याच नीडला घेऊन आपल्याला मार्केटमध्ये उतरायचंय, याच नीडला घेऊन मार्केटमध्ये पेनेट्रेट करायचंय, मार्केटमध्ये ब्रँड करायचंय. एकदा ते आपल्या प्रॉडक्टमध्ये आलं, आता त्याच्याशी संबंधित एक पोझिशनिंग बनवायची. दॅट इज नंबर 2, पोझिशनिंग. त्याला अनुसरून ना आपल्या ग्राहकाच्या मनामध्ये एक इमोशन निर्माण करायचं आहे. आपल्या USPला अनुसरून आपल्या ग्राहकाच्या मनामध्ये एक प्रतिमा निर्माण करायची, एक ओळख निर्माण करायची, एक भावना निर्माण करायची, एक विश्वास निर्माण करायचा आहे. ना एक एक्झाम्पल आपण घेऊया. सगळे आहेत का माझ्याबरोबर? ना एक ब्रँड आहे, साबणाचा ब्रँड आहे. तो असं सांगतो, फिल्मी सितारो का सौंदर्य साबुन. कुठला ब्रँड आहे हा? अरे वा, मला सांगायची गरजच नाही. ना या ब्रँडने काय पोझिशनिंग केली आहे ना पॉवरफुल, की जर तुम्हाला फिल्मी सिताऱ्यांसारखं जर सुंदर दिसायचं असेल तर कोणत्या साबणाने आंघोळ करायची? लक्स. सो कुठलीही कॉलेजमधली मुलगी असेल, कुठलीही महिला असेल, तिला फिल्मी सिताऱ्यासारखी सुंदर दिसायचं असेल, ती आंघोळ करताना विचार करणार, वा आता हा आंघोळ मी करते साबण, या साबणाने नाव आय विल लुक लाईक अ फिल्मी सितारा. तुम्ही बघा, कुठलीही टॉपची हिरोईन असते, तिला हे लोक उचलतात आपला ब्रँड एंडोर्स करायला. अँड दॅट इज हाऊ दे हॅव बिल्ड द पोझिशनिंग. अजून एक ब्रँड आहे, तो असं सांगतात 24 hours कॉन्फिडन्स. कुठला माहिती आहे का? साबणाचाच आहे. 24 hours कॉन्फिडन्स. ना दॅट, अरे वा, व्हेरी गुड. सिंथॉल. ना ह्या ब्रँडमध्ये तुम्हाला फ्रेश वाटेल, फ्रेश, दिवसभर एकदम फ्रेश वाटेल. तुमच्या घामाच्या दुर्गंधीमुळे तुमच्या आजूबाजूची लोक बेशुद्ध पडणार नाहीत. सो सिंथॉल असं नाही सांगत की सिंथॉल वापरा आणि फिल्मी सिताऱ्यासारखे सुंदर बना. ते सांगतात सिंथॉल वापरा आणि कॉन्फिडन्स मिळवा, सिंथॉल वापरा आणि फ्रेश तुम्हाला वाटणार. अजून एक ब्रँड आहे, तो एकदम जबरदस्त ब्रँड आहे, महागातला ब्रँड आहे, साबणाचाच ब्रँड आहे. ते असं सांगतात, ये साबुन नहीं है, ये है 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम. डव. नाव एखादी स्त्री लग्न झाल्यानंतर मुलं वगैरे होतात, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मुलांवर असतं. मग मुलं 10 वर्षानंतर आता ती मोठी झाली आहेत, इंडिपेंडंट झाली आहेत, आता आईची पूर्णपणे त्यांना गरज नाही आहे. आणि अचानक आता त्या स्त्रीला जाणवतं की आय नीड द अटेन्शन ऑफ माय हजबंड बॅक, बिकॉज आतापर्यंत माझं अटेन्शन मुलांकडे होतं, पण आता मला माझ्या नवऱ्याचं अटेन्शन परत पाहिजे. इट इज अ व्हेरी बिग नीड. हॅलो, आर यू विथ मी? अँड फॉर दॅट नीड दे हॅव कम अप विथ डव. ये साबुन नहीं है, ये है 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम. आणि या पर्टिक्युलर साबणाच्या ॲडमध्ये जर तुम्ही स्त्रिया बघाल ना, 16-17 वर्षाच्या मुली नसतात. 40शीतल्या त्या सगळ्या स्त्रिया असतात आणि त्या नेहमी, ए साबुन लगाने के बाद मेरे पति वापस मेरे पास आकर्षित हुए. नो, व्हेरी बिग नीड दे आर एबल टू फुलफिल. नो, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे तिन्ही साबण आहेत, पण या तिन्ही साबणांनी स्वतःचे कशी वेगळी पोझिशनिंग निर्माण केली आहे. अजून एक साबण आहे, तो सांगतो 100% संपूर्ण स्नान. कुठला? नाही, काय बस काय, कुठेही चिकटवू नका. डेटॉल. बी 100% शुअर. यस ऑर नो? आज बाहेर पाऊस पडतोय, आजूबाजूला चिखल झालेला असणार आहे, जाताना बहुतेक पाय खसरून पडलात वगैरे चिखलामध्ये वगैरे, असं होऊ नये. पण सपोज असं काही झालं तर घरी जाऊन कुठल्या साबणाने आंघोळ कराल? लक्स लावाल का तुम्ही? नाही. लक्स विल नॉट सर्व दॅट पर्टिक्युलर नीड.
So it will help you to clean your body. So hygiene is their USP and they are able to position themselves in the market की we stand for hygiene. Am I making sense to you? शेवटचा ब्रँड आता तुम्ही बोलू शकता जे मगाशी बोलत होतात. ये है 18 जड़ी बूटियों से बना आयुर्वेदिक साबुन. हाँ, खरूज, गजकर्ण, नायटा असे जर त्वचेशी संबंधित काही आजार असतील, मल्टीपर्पज साबण मेडिमिक्स. नाउ प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. एवढं क्राउडेड मार्केट आहे, एवढं कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे, पण या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये या प्रत्येक साबणाने स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्यात त्यांना यश आलंय. प्लीज टेल मी यस ऑर नो. सो सांगायचा मुद्दा कॉम्पिटिशन तर असणारच आहे, पण त्या कॉम्पिटिशनमध्ये तुमच्यावर नजर पडायला पाहिजे, तुमच्याकडे लक्ष गेलं पाहिजे आणि त्या लक्ष तेव्हाच जाऊ शकतं ज्या वेळेला तुमच्या USPशी आधारित तुम्ही स्वतःची एक वेगळी पोझिशनिंग निर्माण केलेली आहे. सो दॅट इज द नंबर सेकंड. फर्स्ट इज USP, नंबर 2 इज पोझिशनिंग. त्यानंतर येते आयडेंटिटी. आता त्या ब्रँडला तुम्हाला लोकांना कम्युनिकेट करायचं आहे. आता त्या ब्रँडला एक नाव देण्याची गरज आली, आता त्या ब्रँडला एक चेहरा द्यायची गरज आली आणि आता लोकांनी त्या ब्रँडला ओळखता यायला पाहिजे आणि म्हणून त्याची एक ओळख निर्माण करायला पाहिजे. जसं बाळ जन्माला येतं त्याला आपण त्याचं बारसं करतो आणि त्याला नाव देतो, सो दॅट वी कॅन कॉल दॅट बेबी विथ अ नेम. प्लस त्या बाळाचं किंवा प्रत्येक व्यक्तीचा एक चेहरा असतो, म्हणजेच एक आयडेंटिटी असते. सो हाऊ टू डेव्हलप आयडेंटिटीचे काही विशिष्ट एलिमेंट्स आहेत. ब्रँड आयडेंटिटीमध्ये सगळ्यात पहिलं येतं काय लिहिलं स्क्रीनवर, ब्रँड नेम, त्याच्यानंतर आहे ब्रँड लोगो, मग आहे ब्रँड टॅगलाईन, मग आहे कलर, मग आहे टायपोग्राफी, इमेजेस अँड डिझाईन्स. सो ब्रँड नामकरण. बरेचसे उद्योजक जे लक्षवेधी मला भेटतात, मला विचारतात की दादा नाव काय ठेवू आमच्या ब्रँडचं, आणि व्हॉट्सअपवर असे काही प्रश्न येतात. आय एम स्टार्टिंग अ न्यू बिझनेस, व्हॉट यू सजेस्ट, व्हॉट आय शुड कीप द नेम ऑफ माय न्यू बिझनेस. अरे असं कसं मी सांगू काय नाव ठेवायचं, काही म्हणजे मी कसं काय सांगू, मला माहिती पाहिजे तुमचा बिझनेस काय, मला माहिती पाहिजे तुमचा USP काय, मला माहिती पाहिजे की तुम्हाला काय पोझिशनिंग क्रिएट करायची आहे. परवाच आला एक मेसेज मला, आय एम स्टार्टिंग अ न्यू स्कूल, व्हॉट शुड बी द नेम ऑफ माय स्कूल. आता कसं रिप्लाय करू या मेसेजला, काय रिप्लाय करू मी. आणि जेव्हा असे प्रश्न येतात त्या प्रश्नांची उत्तर मला देता येत नाही, त्यावेळेला मला कळतं की इसके लिए अपने को एक टूल बनाना पडेगा. सो आय डेव्हलप अ टूल फॉर द नेम. So these are the 7 things it should be: meaningful, distinctive, future oriented, modular, protectable, positive and visual. So ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे नाव. मध्ये टाटाने एक कार आणली होती मार्केटमध्ये, त्या कारचं नाव होतं टाटा झिका. आणि झिका हे नेगेटिव्ह नाव नंतर झालं, कारण एक आफ्रिकामध्ये एक रोग पसरला होता, त्या रोगाचं नाव त्यांनी दिलं झिका. आणि हे लोक आधीपासून नाव देऊन मोकळे झाले होते गाडीला आपल्या. मग झालं असं ते झिका, मग तो झिका व्हायरस आठवायला लागला लोकांना. So they had to change the name of their car because the Zika name was representing something negative. त्यानंतर आहे लोगो, ब्रँडची आकृती ज्यामधून होते व्यक्त आपली प्रकृती. सो तुमचं ॲटिट्यूड, ब्रँडचं ॲटिट्यूड इज बिंग प्रेझेंटेड बाय द लोगो. सो लोगोचे परत मी काही जास्त डिटेलमध्ये नाही सांगणार, विशिष्ट वेगवेगळे प्रकार आहेत. सो वर्ड मार्क म्हणजे इकडे वर्डमध्ये लोगो असतात, त्यानंतर लेटर फॉर्म, सो फक्त एक पहिलं अक्षर त्या अक्षरातून लोगो बनवला जातो. एम्ब्लेम एक काहीतरी एक इमेज आणि टेक्स्टचं कॉम्बिनेशन असतं, किंवा फक्त पिक्चर. सो पिक्चोरियल लोगो अशा ठिकाणी वापरला जातो जिकडे लँग्वेज बॅरियर नसेल, कारण पिक्चरला काही लँग्वेज नाही, म्हणजे पिक्चरला कुठला लिपी नाही आहे आणि आपल्या मनाला पिक्चर्स कळतात, रंग कळतात, आकृत्या कळतात, शब्द कळत नाहीत. सो जिकडे मल्टिपल लँग्वेजेस वापरण्यात येणारे असे ब्रँड असतात वेगवेगळ्या देशांमध्ये, तिकडे मोस्टली अशा प्रकारचा लोगो वापरला जातो. ॲब्स्ट्रॅक्ट देखील आहे. सो हे वेगवेगळे प्रकार आहेत ब्रँडचे. टॅगलाईन. नाव टॅगलाईन शॉर्ट असली पाहिजे, डिफरन्शिएटेड फ्रॉम कॉम्पिटिटर्स, ब्रँड पोझिशनिंग डिझाईन असायला पाहिजे, इझी टू से, रिमेंबर, नो नेगेटिव्ह कनोटेशन, डिस्प्लेड इन स्मॉल फॉन्ट्स, कॅन बी प्रोटेक्टेड अँड ट्रेडमार्क, म्हणजे ती प्रोटेक्ट करता यायला पाहिजे, दुसऱ्यांनी ती टॅगलाईन वापरता कामा नये. आता मी काही टॅगलाईन तुम्हाला सांगेन, तुम्ही सांगायचा ब्रँड कोणता, चालेल का? सो पहिली टॅगलाईन, द टेस्ट ऑफ इंडिया, अमूल. नाउ सी, टॅगलाईन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, सो यू कॅन रिकलेक्ट द ब्रँड. नंबर 2, द टेस्ट द थंडर, थम्स अप, वेरी गुड, आज कुछ तूफानी करते हैं. सो थम्सअपचा जो USP आहे ना, तो पण तोच आहे. थम्सअप स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग, आणि स्ट्रॉंग म्हणजे त्याच्यातला सोडा स्ट्रॉंग आहे, त्याची टेस्ट स्ट्रॉंग आहे. दो इट इज अ कोला ड्रिंक, पण त्याची टेस्ट स्ट्रॉंग आहे, त्यातला सोडा स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून तो स्ट्रॉंगनेस दाखवण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर पण एक स्ट्रॉंग मॅचो मॅन ते लोक दाखवतात. कधी अशी नाजूक मुलगी दाखवतात का थम्सअपच्या ॲडमध्ये? नाही. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे थम्सअप आहे ना, पुरुषांना काही विशिष्ट गोष्टींकरता लागतं देखील रात्री.
रेज द थंडर. दाग अच्छे हैं, सर्फ, वेरी गुड. हर घर कुछ कहता है, एशियन पेंट्स है. द कंप्लीट मॅन, ज्यांना कोणाला डाऊट असेल स्वतःबद्दल, द कंप्लीट मॅन. ओके, बरेच जण लग्नाच्या वेळेला ह्याचाच ब्लेझर घेतात. लग्नाच्या वेळेला जर तुम्ही बघितलं, जस्ट असंच सांगितलं, म्हणजे त्याच्या मागे काही असं, इसको लगा डाला तो लाईफ जिंगल आला, टाटा स्काय. इसको लगा डाला तो लाईफ जिंगल आला. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, LIC. बुझाए प्यास बाकी वाल बकवास, स्प्राइट बुझाए प्यास बाकी वाल बकवास. नाउ प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अजून एक आहे, नो वन कॅन ईट जस्ट वन. लेज चिप्स ऐकलंय का, माहितीये का लेज चिप्स? हा, खात नसाल बहुतेक. सो नो वन कॅन ईट जस्ट वन. हे सगळे जे ब्रँड्स आहेत ना, ह्यांनी स्वतःची टॅगलाईन खूप पॉवरफुली क्रिएट केलेली आहे, ही ट्रेडमार्क केलेली आहे. आणि जे मगाशी जे सगळे मी सांगितले पॉईंट्स, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला टॅगलाईनमध्ये जाणवतील. त्यानंतर आहे कलर. प्रत्येक कलर जो आहे त्याच्या मागे काहीतरी एक इमोशन असतो. प्रत्येक कलर आहे ना, तो कुठलं तरी एक फिलिंग ट्रिगर करतो आपल्या मनामध्ये, आणि त्याच्यामुळे कलरचा सिग्निफिकन्स खूप आहे. तर तुम्ही गुगल वगैरे जर केलं तर तुम्हाला सगळं मिळेल. एकदा असं झालं, एकदा व्हॉट्सअपवर एक लक्षवेधी होते, त्यांनी मला 26 वेगवेगळे लोगो पाठवले आणि 26 वेगवेगळ्या रंगांचे लोगो होते. आणि त्यांनी मला खाली प्रश्न टाकला, दादा ह्याच्यातला कोणता सिलेक्ट करू, तुला कोणता कलर आवडला? म्हणजे ह्यांचं उत्तर माझ्या आवडत्या रंगावर आहे. मी म्हटलं तो कोणता आवडला तो सोड, हा डिझायनर कोण आहे ते सांग मला, ह्याच्याकडे परत कधी जाऊ नकोस. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची जी USP आहे त्याच्याशी संबंधित काहीतरी पोझिशनिंग असणार, आणि त्या पोझिशनिंगची जी भावना असेल त्या भावनेशी संबंधित तो कलर असायला पाहिजे. ॲज सिम्पल ॲज दॅट. त्यानंतर आहे टायपोग्राफी. सगळीकडे सिमिलर फॉन्ट्स वापरले गेलेले असले पाहिजेत. फॉन्ट म्हणजे जी अक्षर आहे ती सिमिलर टाईप्सची असायला पाहिजे, आणि ह्याच्यासाठी पण एक ब्रँड मॅन्युअल बनतं. त्यानंतर इमेजेस. जे इमेजेस वापरतो आपण, जे काही वेगवेगळे फोटोग्राफ्स वापरतो, ते फोटोग्राफ्स देखील कन्सिस्टंट असणं गरजेचं आहे. तुमचा ब्रोशरवर वेगळा फोटो, तुमच्या वेबसाईटवर वेगळा फोटो, तुमचा सोशल मीडियावर वेगळा फोटो, तुमच्या व्हॉट्सॲप इमेजेसवर वेगळा फोटो. इट डझंट क्रिएट अ गुड इम्प्रेशन, आणि त्याच्यामुळे रिडंडन्सी निर्माण होते, एक स्पेसिफिक इमेज निर्माण होत नाही. जर तुम्ही ब्रँड बघितलं तर ब्रँडच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टींबद्दल हे जे ब्रँड्स असतात हे खूप कॉन्शियस असतात. त्यांना जसं पाहिजे तसंच असावं अशी त्यांची अपेक्षा असते. And last but not the least is some design. So the designs also should be consistent. So तुम्ही बघितलं की हा एक एक्झाम्पल मी घेतलंय. सो लेटर का हेड पासून, विजिटिंग कार्ड पासून सगळ्या गोष्टींमध्ये कन्सिस्टंट डिझाईन. सो फॉर दॅट आय वुड ऑलवेज रिकमेंड ऑल ऑफ यू टू हॅव अ गुड कन्सल्टंट हू कॅन सजेस्ट यू टू बिल्ड युअर ब्रँड. सो दॅट वॉज अबाउट थर्ड थिंग, दॅट इज ब्रँड आयडेंटिटी. मग चौथा आहे ब्रँड प्रोटेक्शन. ब्रँड प्रोटेक्शनचा अर्थ आहे आपल्या ब्रँडचं नाव असेल, टॅगलाईन असेल, लोगो असेल, त्याचा IPR करणं, म्हणजेच इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आपल्याकडे असणं. आणि जेव्हा ती आपल्याकडे असते त्यावेळेला त्याचं व्हॅल्युएशन वाढतं. ह्याबद्दल कुठल्याही कंपनी सेक्रेटरी बरोबर तुम्ही बसून त्याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. सो फिफ्थ इज ब्रँड टच पॉइंट. नाव इकडे थोडे एफर्ट्स लागणार आहेत. ब्रँड टच पॉइंटचा अर्थ काय? आपला ग्राहक किंवा होणारा ग्राहक हा आपल्याबरोबर खरेदी करायच्या आधी, खरेदी करताना, खरेदी केल्यानंतर कोणत्या कोणत्या ठिकाणी संपर्कात येतो, ते संपर्काचे जे क्षण आहेत ना त्याला आम्ही म्हणतो ब्रँड टच पॉइंट. आता मग तो तुमची वेबसाईटच्या संपर्कात असेल, फोन कॉलद्वारे तो तुमच्या संपर्कात असेल, तो कुठल्या तरी होर्डिंग ॲडव्हर्टायझिंगच्या द्वारे संपर्कात असेल, तो तुमच्या सोशल मीडिया पेजच्याद्वारे संपर्कात असेल, किंवा खरेदी करत असताना तो ज्या व्यक्तीशी संपर्क करत असेल, खरेदी केल्यानंतर जर तो कुठल्या वस्तू किंवा सेवा वापरत असेल, जिकडे जिकडे तुमच्या तो संपर्कामध्ये येतो तो टच पॉईंट आहे. आणि त्या टच पॉईंटला आपल्याला काबीज करून, त्या टच पॉईंटला आपल्याला हेरून तिकडे आपली पोझिशनिंग निर्माण करायची आहे, तिकडे आपली आयडेंटिटी सतत कम्युनिकेट करायची आहे. सो एक्झाम्पल म्हणून हे सगळे टच पॉईंट्स आहेत. सो तुमची स्टेशनरी असेल, लेटर हेड असेल, फॉर्म्स असतील, प्रपोजल असेल, तुमचे ईमेलमध्ये सिग्नेचर जे असतं, प्रेझेंटेशन असेल, तुमची ईमेल सिग्नेचर, व्हिजिटिंग कार्ड, प्रवेशद्वार, तुमचं ऑफिसचं इंटिरियर, जाहिरातीची साधनं, तुमचे युनिफॉर्म, तुम्ही जे कपडे घालता, पॅकेजिंग असेल, ऑफिस इंटिरियर, सोशल मीडिया, फोनवरचं संभाषण, पर्सनल 1-to-1 संभाषण, तुमची भाषा शैली, एक कॉमन लँग्वेज तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांद्वारे ग्राहकाबरोबर वापरण्यात येते, किंवा स्पॉन्सरशिप कुठेतरी
तुम्ही करत असाल, तुम्ही जी ग्राहकाला सेवा देत असाल, तुमची सेलिंग प्रोसेस असेल, ग्राहकाला जो एक्सपिरियन्स तुम्ही देता, इट शुड बी कन्सिस्टंट एव्हरीवेअर अँड इट्स अ अपॉर्च्युनिटी फॉर यू टू इन्सेप्ट द पोझिशनिंग द इमेज इन द कन्झ्युमर्स माइंड. हे कळतंय का सगळ्यांना, लक्षात येत आहे का? आणि इकडे एफर्ट्स लागतात, इकडे कन्सिस्टन्सी लागते. जसं मी 3 गोष्टी सांगितल्या होत्या, आयडिया, कन्सिस्टन्सी अँड एफर्ट्स. 6th इज कॉल्ड एज ब्रँड स्ट्रॅटेजी. सो आय कॉल इट ब्रँड स्ट्रॅटेजी. सो आपण ठरवतो की बाबा हे 10 टच पॉईंट आपल्याला क्रिएट करायचे आहेत, हे 25 टच पॉईंट क्रिएट करायचे आहेत, हे 50 टच पॉईंट क्रिएट करायचे आहेत. आणि ते टच पॉईंट कसे कसे कधी कधी तुम्ही क्रिएट करणार त्याची एक स्ट्रॅटेजी बनते. सो सध्या आम्ही एका रिअल इस्टेट कंपनी बरोबर काम करतोय. त्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार आहे. सो त्यांचा नोव्हेंबरमध्ये लॉन्च होण्यासाठी आत्तापासूनच आम्ही त्यांच्या ब्रँडची संपूर्ण स्ट्रॅटेजी बनवायला सुरुवात केली आहे की आपल्याला कोण आपला कस्टमर आहे, मग तो आपल्याकडे काय यायला पाहिजे, त्याची कोणती गरज आहे, मग काय आपल्याला प्रतिमा निर्माण करायची आहे, मग कशा इमेजेस त्याला दिसायला पाहिजे, मग त्या इमेजेस कुठे कुठे वापरू शकतो, मग वेबसाईटवर काय करू शकतो, त्या साईटवर काय करू शकतो, सॅम्पल फ्लॅटमध्ये काय करू शकतो, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा त्या इंटरॅक्शन करणार त्याच्याबरोबर काय करू शकतो, कशा प्रकारचं ब्रोशर असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये जाणीवपूर्वकरित्या एफर्ट्स टाकून सेम आयडिया इन्सेप्ट करणं, दॅट इज नथिंग बट ब्रँड स्ट्रॅटेजी. सो इट कॅन हॅव 3 months, 6 months ऑर अ इयर. पूर्ण वर्ष पण तुम्ही ब्रँड स्ट्रॅटेजीला वापरू शकता. त्यानंतर शेवट आहे ब्रँड एक्झिक्युशन. म्हणजे जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावर काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते. जे आपण ठरवलंय त्याप्रमाणे त्या ब्रँड टच पॉईंटना क्रिएट करून तसे तसे ते ब्रँड टच पॉईंट कम्युनिकेट करावे लागतात. आणि जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला आपला जो ब्रँड आहे तो निर्माण होतो असं मला वाटतं. सो मी 7 गोष्टी सांगितल्या, तुम्हाला आठवत नसतील तर मी परत एकदा रिवाइज करतो. नंबर 1 स्टेप इज ब्रँड USP. सो फर्स्ट इज व्हॉट इज वन नीड फॉर विच युअर कस्टमर शुड कम टू यू. व्हॉट इज वन नीड अँड फोकस ऑन वन नीड. मित्रांनो, तुम्ही जेव्हा मॅकडॉनल्ड्समध्ये जेव्हा जाता त्यावेळेला तुम्ही बोलता का 1 प्लेट इडली सांबार द्या. जेव्हा तुम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये जाता तेव्हा म्हणता का की 1 मिसळ पाव द्या. यू वॉन्ट से इट बिकॉज दे डोंट स्टँड फॉर इट. दे डोंट स्टँड फॉर इट. Okay, so number 1 brand USP. Number 2 is brand positioning. So USP is in the product, positioning is in the minds of consumers. So second is brand positioning. Number 3 is brand identity. मग ब्रँडला आयडेंटिटी द्या, त्याला एक ओळख द्या, त्याला एक चेहरा द्या, त्याला एक नाव द्या. नंबर 4 इज ब्रँड प्रोटेक्शन. जी आयडेंटिटी आहे त्याच्यावर आपला हक्क असायला पाहिजे. मित्रांनो, कोक हा जो शब्द आहे, कोक या शब्दावर कोका कोला या कंपनीचे मालकी हक्क आहेत. आणि कोक या फक्त या शब्दाची इतकी किंमत आहे की ती जी मालमत्ता आहे ती कोकची पूर्ण जगभरामध्ये जेवढे रिअल इस्टेट प्रॉपर्टी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू कोक या शब्दाची आहे. तुम्हाला माहिती असेल विजय माल्याने किंगफिशरचा लोगो गिरवी ठेवून 600 करोड रुपये घेतले बँकेकडनं. आता ते बँका काय करणार मला माहीत नाही, पण त्या लोगोची, त्या नावाची तेवढी किंमत आहे. सो सांगायचा मुद्दा आहे की इट हॅज गॉट अ व्हेरी बिग व्हॅल्यू. ओके, सो काय सांगितलं मी? पहिलं सांगितलं ब्रँड USP, दुसरं ब्रँड पोझिशनिंग, तिसरं ब्रँड आयडेंटिटी, चौथं ब्रँड प्रोटेक्शन, त्याच्यानंतर आहे ब्रँड टच पॉइंट्स, त्यानंतर आहे ब्रँड स्ट्रॅटेजी अँड लास्ट इज ब्रँड एक्झिक्युशन. सो आय होप हे छोटं प्रेझेंटेशन होतं, हे तुम्हाला खरोखर इन्साइटफुल वाटलं असेल. वाटलं का? सो थँक्यू व्हेरी मच. आणि या छोट्या छोट्या स्टेप्सचा वापर करून तुम्ही सगळे ब्रँड बनवाल अशी मला खात्री आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा.